आज प्रवचनाच्या निमित्ताने आपण थोडा वेळ ज्ञानेश्वरी ग्रंथाविषयी चिंतन करू. म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये नेमकं काय आहे, ज्ञानेश्वरी का वाचायची, का समजावून घ्यायची. ज्ञानेश्वरी समजली तर काय समजतं. आता त्याच्या नावातच ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञान. ईश्वरी ज्ञान म्हणजे काय, ईश्वर कशाला म्हणतात. ईश्वर म्हणजे एक तत्व आहे, ज्या तत्वापासून विश्व निर्माण झालं, जे जग निर्माण झालं, त्या तत्वाला ईश्वर म्हणतात. आपण म्हणत नाही का कणाकणात ईश्वर आहे, ईश्वर सर्वत्र भरलेला आहे, एक कशी थोडीशी जागा शिल्लक नाही जिथे ईश्वर नाही. तर ते तत्व काय आहे आणि त्या तत्वाला कसं जाणलं जातं, तर तत्व समजतं कसं, याचं सगळं चिंतन या ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे. काय आपल्याला इतकं अज्ञान आहे की आपल्याला मी कोण आहे हे तर माहितीच नाही. मी कोण आहे, आपण स्वतःला खूप हुशार समजतो. आपल्या इतका बुद्धिमान या जगात कोणीच नाही असं आपल्याला वाटतं. पण आपण जर नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला मी कोण आहे तेच माहिती नाही. जन्माला यायच्या आधी मी कसा होतो आणि मृत्यूनंतर मी कसा असणार आहे याची अजिबात कल्पना आपल्याला नाही. आपल्याला हे जग काय आहे हे माहिती नाही. हे झाडं कसे निर्माण झाले, हे पशुपक्षी कसे निर्माण झाले, हे प्राणी कसे निर्माण झाले, हे आकाश कसं निर्माण झालं, हा वायू कसा निर्माण झाला, हे पाणी कसं निर्माण झालं, हा अग्नी कसा निर्माण झाला, हे विविध प्राणीसृष्टी कशी निर्माण झाली, जीवजंतू कसे निर्माण झाले, कोणामुळे निर्माण झाले, आणि मी कसा निर्माण झालो, याचं अजिबात ज्ञान आपल्याला नाही. अध्यात्म कशाला म्हणतात, अध्यात्म म्हणजे पहिल्यांदा मी कोण आहे याचा शोध. दुसरं हे जग काय आहे जे आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना दिसतं, मनाला दिसतं, हे आहे काय, हे कसं चालतं, हे कुठून आलं, आणि या सगळ्या विश्व ज्याच्यामुळे निर्माण झालं, ज्या तत्वामुळे निर्माण झालं, ते तत्व काय आहे, आणि माझा या जगाशी आणि त्या ईश्वरी तत्वाशी काय संबंध आहे. हे असे सगळे जे प्रश्न आहेत, यांचा जो विचार आहे याला अध्यात्म म्हणतात. आणि याची चर्चा ज्ञानेश्वरीत आहे, याची चर्चा उपनिषदात आहे, याची चर्चा वेदात आहे, याची चर्चा गीतेत आहे, याची चर्चा अमृतानुभवात आहे, याची चर्चा चांगदेव पासष्टीत आहे, याची चर्चा वेदांतात आहे. सर्व जे काही उच्च कोटीचे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांमध्ये ही चर्चा आहे. आणि उपनिषद आपल्याला कोणी सांगत नाही, शिकवत नाही.
उपनिषद सांगणारही कोणी नाही, कारण उपनिषद समजलेले पण कोणी नसतं. आता जर कोणाला उपनिषद समजत नाही तर ते काय दुसऱ्याला काय सांगतील. आणि म्हणून उपनिषद सांगणारे आपल्याकडे कोणी नाही. आणि पूर्वी त्या ब्राह्मण लोकांनी नियम टाकून दिला की ब्राह्मणांशिवाय कोणी उपनिषद सांगायचे नाही, ब्राह्मणांशिवाय कोणी ब्रह्मसूत्र सांगायचं नाही. अशी एक परंपरा पूर्वी होती. कोणी जर उपनिषदावर बोललं तर त्याला शिक्षा करायचे, दंड करायचे, अगदी देहदंड सुद्धा करायचे. की तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही हे का केलं, काय अधिकार आहे, तुम्ही कोणत्या जातीचे आहे, असं तेव्हा. आणि म्हणून तुकाराम महाराजांना त्रास झाला. तर हा सगळा जो विषय आहे हा ज्ञानेश्वरीचा विषय आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरी कोणीतरी जाणकार माणसांकडून समजून घ्यावी लागेल. ज्याला ज्ञानेश्वरीच नाही समजली तो ज्ञानेश्वरी काय सांगेल. आणि ज्ञानेश्वरी समजणं ही सोपी गोष्ट नाही. ज्ञानेश्वरी समजणारे लोक फार थोडे असतात, थोडे म्हणजे पोटावर मोजणे इतके. ज्ञानेश्वरीत ओवी येते पाहते, तर ती नेमकी ओवी मला आठवत नाही, पण तिची साधारण ओवी अशी येते, आस्तेच्या महापुरी निघतात कोटीवरी, परी बोधाच्या पैलतरी विरळा पोहोचे. एक तर अध्यात्माकडे कोणी जातच नाही. आता ही आपली गर्दी पहा किती आहे. या गर्दीहून दिसतं की लोकांना अध्यात्माची किती आवड आहे. बरं, हे असे आवड असलेले माऊली म्हणते असे समजा कोटीचे कोटी लोक निघाले अध्यात्माकडे, परंतु त्या कोटी लोकातला एखाद्यालाच बोध होतो एवढं कठीण आहे, हे सोपं नाही. आणि म्हणून मग आजच्या परिस्थितीत खरं म्हणजे ते कठीण नाही आहे फार, पण समजवणारे म्हटले पाहिजे, सांगणारे म्हटले पाहिजे, आणि ऐकणाऱ्यामध्ये पात्रता पाहिजे. आता तुमचं जर अँटेनाच सांगणार असेल काय होईल, तुम्ही काही कॅचच करणार नाही ना. तुमचा मोबाईलच खराब असला तर कसं काय चालेल. तर म्हणून आपल्यातही पात्रता पाहिजे आणि सांगणाऱ्यातही पात्रता पाहिजे, सांगणाऱ्यातही अधिकार पाहिजे. अशी दोघांची जर जोडी जमली तर मग ती गोष्ट जमते. आता ईश्वर तत्वाविषयी हा ग्रंथ आहे. आता हे पहा, हे सगळं काही जे जग दिसतंय हे कोणत्या तरी एका तत्वापासून बनलेलं आहे की नाही, काहीतरी आहे याच्या मुळाशी. असं जरा असं समजा, आपण दृष्टांत म्हणून घेऊ, कारण आता तुम्हाला दृष्टांत समजतील. सोन्याचे दागिने आहेत, हजारो प्रकारचे वेगवेगळे दागिने आहेत सोन्याचे, परंतु त्या सोन्यामध्ये मूल तत्व काय आहे, सोनं आहे की नाही. जरी ते समजा अंगठी आहे का बांगडी आहे का अजून काही हार आहे का अमुक आहे ढमुक आहे, हजार दागिने आहेत, पण हजार दागिन्यामधलं तत्व काय आहे, सोनं. सोन्यात फरक आहे का. तसं इथे जरी पशु असले, पक्षी असले, प्राणी असले, मनुष्य असलं, जीवजंतू असलं, कुत्रे मांजरे असले, ढोरं ढाकरं असले, काहीही असलं तरी त्यांच्या सगळ्यांच्या मुळाशी एकच तत्व आहे, ते वेगळं नाही. ते तत्व नेमकं काय आहे समजलं पाहिजे. हे तत्व समजून घेण्यासाठी मग काय करावं लागेल, कसं ते समजतं, याची सगळी चर्चा म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि मग त्या अनुषंगाने निरनिराळे 18 अध्याय आलेले तिथे. दुसऱ्या अध्यायामध्ये त्या तत्वाविषयी चर्चा आहे की त्या तत्वाला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, शस्त्र तोडू शकत नाही, ते जन्माला येत नाही, ते मरत नाही, असं काहीतरी चिरंतन तत्व आहे. आणि
त्या तत्वाचा बोध आपल्या अंतःकरणामध्ये अपरोक्ष प्रकटला पाहिजे. अपरोक्षाचा अर्थ वाचून ऐकून नाही. वाचून ऐकून ज्ञान होत नाही. जन्मचे जन्मही तुम्ही जरी ग्रंथ वाचले आणि जन्मचे जन्मही तुम्ही प्रवचन ऐकले आणि जन्मचे जन्मही तुम्ही पारायण केले तरी त्या तत्वाचा बोध तसा होत नसतो. त्या बोध होण्याची काही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेची चर्चा ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून 4 प्रकारचे मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले गेले. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. डिटेलमध्ये चर्चा आहे या 4ही मार्गाची. पण नुसते हे 4 मार्गच चर्चा नाही केली. अध्याय तर 18 आहे. त्याच्यातली जर विभागणी केली तर त्याच्यातली असे लक्षात येतं की 6, 6, 6 असे 3 भाग पडतात. पहिले 6 भाग हे थोडेसे कर्मकांडात्मक आहे. दुसरे 6 भाग उपासनेच्या संदर्भात आहे. तिसरे 6 भाग ज्ञानाच्या संबंधात आहे. आणि खरं म्हणजे या 18ही अध्यायात वेगळं काहीच सांगितलेलं नाही. सगळ्या 18ही अध्यायात एकच गोष्ट सांगितलेली आहे. आणि 18व्या अध्यायात तो उल्लेख माऊलीने केलेला आहे की 18ही अध्यायात मी वेगळं बोललेलो नाही. एकच बोललेलो आहे. आता ते मी त्या ओव्या पाठ केल्या नाही प्राकृतच्या, आणि माऊलीचा उल्लेख येतो की सर्व अध्यायात मी एकच बोललो, दुजे नाही. आणि हे ज्याला समजेल की 18ही अध्यायात एकच गोष्ट सांगितलेली आहे, हे ज्याला समजलं असेल की 18ही अध्यायात एकच गोष्ट सांगितलेली आहे, त्यालाच ज्ञानेश्वरी कळलेली असते. त्यालाच गीता कळलेली असते. माऊलीने पुढे असंही सांगितलेलं आहे की मी 4 मार्ग सांगितले, पण 4ही मार्ग एकच आहेत. 4 मार्ग वेगवेगळे नाहीत. आणि ज्याला हे कळलं की हे 4ही मार्ग एक आहेत, त्यालाच गीता कळली, त्यालाच ज्ञानेश्वरी कळली. अन्यथा तुम्हाला जर वाटत असेल की भक्ती मार्ग वेगळा आहे, कर्म मार्ग वेगळा आहे, योग मार्ग वेगळा आहे, ज्ञान मार्ग वेगळा आहे, तर तुम्हाला अजिबात काही कळलेलं नाही. जसं आपल्याला वाटतं ना की हा धर्म वेगळा आहे, तो धर्म वेगळा आहे, तो धर्म वेगळा आहे. याला कारण आहे की आपल्याला काही समजलेलंच नाही. नाही तर कशाला हिंदू आणि मुस्लिम कशाला भांडणं केले असते. हे पहा, हिंदू ज्या पद्धतीने निर्माण झाले, माणूस निर्माण व्हायची प्रक्रिया तर एकच आहे की नाही. मग तो हिंदू असो का, मुसलमान असो का, बौद्ध असो का, शीख असो का, जैन असो, कोणत्याही धर्माचा असो मनुष्य, तो अमेरिकन असो का, जपानी असो का, चिनी असो, निर्मितीची अस्तित्वाची प्रक्रिया तर एकच आहे की नाही. जगातलं कुठलंही झाड निर्माण होण्याची प्रक्रिया आहे, कोणत्याही देशातला असो, एकच आहे की नाही. का वेगळं आहे? म्हणजे अस्तित्व निर्माण होण्याची प्रक्रिया ही सगळीकडे एक आहे. पण आपल्याला ती अस्तित्व प्रक्रिया कशी आहे याचा बोध नाही. आणि या अस्तित्व प्रक्रियेचा बोध, अस्तित्व प्रक्रियेला होणे, याला आत्मज्ञान म्हणतात, याला ब्रह्मज्ञान म्हणतात. कारण की तेव्हा त्या तत्वाचा शोध लागतो, त्या तत्वाचा बोध होतो. आणि ते तत्वच निरनिराळे रूप रंग घेऊन कसं प्रकटतं, आकार घेऊन, निरनिराळे आकार, रूप, रंग, एकच तत्व आहे. जसं माती घेतली आपण, त्या एकाच मातीतून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मडके बनवू शकतो, घट बनवू शकतो, रांजण बनवू शकतो, नाहीतर काही आकार बनवू शकतो की नाही. माती तर एकच आहे की नाही. तसं त्या एका तत्वापासून सगळं जग बनलेलं आहे. पण ते आपल्याला ते तत्व माहिती नाही, म्हणून असं वाटतं की हा मुसलमान आहे, हा हिंदू आहे, हा बौद्ध आहे, हा जैन आहे, हा शीख आहे. कारण ते अज्ञान आहे. आता आपल्याला आपण कोण आहे तेच माहिती नाही, तर मग हे कसं काय सगळं समजायचं. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी उपनिषदात सांगितलेल्या आहेत. पण उपनिषदाची भाषा आहे संस्कृत, आणि संस्कृत भाषा तर आपल्याला शिकवायची नाही आणि शिकू द्यायची नाही, असं धोरणच होतं.
बिलकुल फक्त ब्राह्मणांसाठी ती भाषा. आणि म्हणून आजही उपनिषद कोणी सांगत नाही कोणाला, आणि ती खरं म्हणजे उपनिषद कळत पण नाही कोणाला. पण माऊलीला दया आली आणि मग माऊलीने ते सगळं प्राकृतमध्ये सांगितलं. आता ही प्राकृतही खरं म्हणजे ही काही 100% मराठी भाषा नाही आहे. मराठी सारखी वाटते थोडीशी, 70% मराठी सारखी, 80% आहे ती. पण त्याच्यातले शब्द असे ते शब्द आपल्याला काही कळत नाही. आपण कधी ती प्राकृत ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्यात काही बोध कठीण आहे फार. ज्यांनी खूप अभ्यास केला वर्षानुवर्ष त्याला बोध होईल, त्याला समजेल ते शब्द, पण बाकी होत नाही. तर अशी ही, पण निदान अजिबात जे उपनिषद कळत नव्हते ते थोडेफार तर कळायला लागले. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं वर चिंतन मनन झालं पाहिजे. आणि प्रत्येक घरामध्ये खरं म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, पण आपण काही उघडून बघत नाही ते. प्रत्येक घरातल्या ज्ञानेश्वरीची जर तुम्ही अवस्था बघितली तर तिच्यावर धूळ साचलेली आहे. उघडून बघतच नाही आपण काही. प्रत्येकाच्या घरात आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, काय नाही, पण आपण काही ते बघत नाही. आणि म्हणून ही ज्ञानेश्वरी कळली पाहिजे. आणि याच्यासाठी हे सप्ताह आहे. आपल्या बापदादांनी हे का बरं लावलं? हे आपलं परंपरेने चालू आहे सगळं. असं ही आजची परंपरा थोडी आहे, ही शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे की हे सगळ्यांना कळलं पाहिजे. बघा, हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुमचं जीवन दुःखामध्ये जाईल. तुम्ही भयंकर परेशान जीवन जगा. तुमच्या जीवनामध्ये भय, शोक, चिंता, काळजी, दुःख भरपूर भरलेलं राहील जर तुम्हाला हा बोध नाही झाला तर. आणि हा बोध झाला तर तुमचं जीवन सहज होतं, सुखी होतं. तुम्हाला भय राहत नाही, शोक राहत नाही, चिंता राहत नाही, काळजी राहत नाही. एक सहज जीवन माणूस सुखी जीवन जगू शकतो. आणि म्हणून आपल्या बापजाद्यांनी ही प्रथा पाडलेली आहे की ज्ञानेश्वरी अभ्यासा, ज्ञानेश्वरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. नुसतं पोट भरण्याचा व्यवसाय केल्याने हे कल्याण होत नाही. पोटही भरावंच लागेल, 2 वेळेचं जेवायचं सोयी करावीच लागेल, कष्ट करावेच लागतील, डोक्यावर छप्पर लागेलच, अंगावर 2 कपडे लागतीलच. पण तितक्याने तुम्ही सुखी नाही होणार. किंवा तुम्ही खूप पैसे कमवले, लाखो, अब्जो, करोडो, तरी सुखी नाही होणार. कारण की पैशामध्ये सुख, पैशाने काय होईल? सवलती, सुविधा मिळतील, भारी घर मिळेल, भारी कपडे लत्ते मिळतील, तुमचं खाणं पिणंच भारी असेल, पण त्यांनी सुखी थोडी होतो माणूस. तात्पुरतं येते, ते काही कामाचं नाही. आणि म्हणून आपलं मन कसं शांत होईल आणि आपल्याला हा सगळा कसा बोध होईल? कारण आपल्याला आपलं कळलं पाहिजे ना की आपण जन्माला आलो म्हणजे काय झालं, कसं आलो, आपण मरतो तेव्हा काय होतं, हे सगळं कळलं तर काही डोक्याला चिंता राहील का? आता भय आहे ना, मरणाचं भय आहे. मरणाला किती घाबरतो आपण? मरण म्हटलं की आता थरथर थरथर होऊन जातं ना. आणि कोणी मेलं की किती दुःख होतं, किती बोंबलतात. जितके जोरात बोंबलतात ना तितके ते आज्ञानी असतात. समजून घ्या, जितका गोंधळ जास्ती तितकी ते येड्याची खाण. जे समजदार असतील, ज्यांना काही समजत असेल, ज्यांना ज्ञान झालं असेल ना, तो माणूस अजिबात रडणार नाही, त्याला अजिबात दुःख होणार. कारण काय, त्याला समजलंय हा मेला म्हणजे काय झालं. कारण की ते तत्व मरतच नाही. आता ते तत्व मरतच नाही म्हटल्यानंतर बोलायचं कशाला? पण आपल्याला ते तत्व माहिती नसतं. या शरीराला आपण फार महत्व देतो आणि म्हणून ते शरीर गेलं की बोंबलता येईल. बरं, बोंबलतं म्हणजे काय?
आपली काहीतरी सोय तुटली, आपली काहीतरी गैरसुविधा झाली म्हणून बोंबलताय ना. आता मी कुठे कुठे कोणी म्हातारा बितारा मेलं तिथे गेलं की माझी म्हातारी काय बोंबलते, आता दळून कोण आणील, आता भाजीपाला कोण आणील, असं चालतं गाणं माहिती का, किराणा कोण आणेल, हे कोण आणेल, ते कोण. म्हणजे हिची सोय केली बरं का, तो मेल्याचं दुःख नाही. ही आपली परिस्थिती आहे, ही फॅक्ट आहे. म्हणजे असं हे सगळीकडे असंच आहे, काही एवढं वेगळं काहीच नाही आहे. आणि म्हणून हे ईश्वरी ज्ञान महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी हे सप्ताह आहेत. आणि यांची अरेंजमेंट केलेली आहे. फक्त एक आहे, जे त्यांचं जीवन व्यवस्थित जगत असतील, ज्यांचं आचरण चांगलं असेल, ज्यांची वृत्ती चांगली असेल, जे निस्वार्थी असतील, जे सगळ्यांशी प्रेमाने वागत असतील, जे कोणाला त्रास देत नसतील, अशा लोकांचं मन चांगलं होतं, अँटीना चांगला होतं, त्यांना हे ज्ञान करू शकतं. पण जर तुम्ही स्वार्थी असाल, कपटी असाल, तर मग मात्र ज्ञान होत नाही. कारण ज्ञान होण्यासाठी चांगलं मन लागतं, शुद्ध मन लागतं, शुद्ध आचरण लागतं, शुद्ध अंतःकरण लागतं, प्रेमळ मन लागतं. हे सगळं असलं तर तुम्हाला हे ज्ञान कळेल. आणि असं जर तुमचं मन नसलं तर मग काही नाही, मग इकडून ऐकायचं, इकडून गेलं तर काही फरक नाही पडत आपल्यामध्ये. मग आपल्या धुऱ्याहून भांडणं चालतात असते नाही, भाऊ भाऊ धुऱ्याहून एकमेकाच्या डोक्यात काळ्या टाकतातच. वाटण्या करताना आपण एकमेकांचे कपडे फाडल्याशिवाय राहतच नाही. ही घराघराची कहाणी आहे. याला कारण अज्ञान. अज्ञान असल्यामुळे हे सगळं असं होतं. आणि म्हणून अध्यात्म सुरू करण्याच्या आधी आपण आपल्या मनाचं निरीक्षण केलं पाहिजे. आपण कसे आहोत, आपण काय वागतो, आपली वागणूक कशी आहे, आपलं आचरण कसं आहे. आणि असं जर तुमचं मन शुद्ध असेल तर मग तुमच्या जीवनात कोणीतरी एखादा सद्गुरू येतो आणि मग तो तुम्हाला काहीतरी गोपनीय ज्ञान सांगतो, जे ज्ञान आपल्याला माहिती नसतं. आणि त्या ज्ञानामुळे आपल्या अंतरंगामध्ये फरक पडतो, आपल्या मनात फरक पडतो, आपलं अंतरंग शुद्ध होतं, अंतःकरण शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, आपल्या वृत्ती शुद्ध होतात. आणि मग अशा मनाला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ समजायला लागतो. आणि याच्यामध्येच आपल्या वारकरी पंथामध्ये असं म्हटलेलं आहे की 4 प्रकारच्या कृपा असतात. कोणत्या 4 प्रकारच्या कृपा सांगितल्यात वारकरी पंथामध्ये? पहिली कृपा आहे ईश्वर कृपा, की ईश्वराने आपल्यावर कृपा केली पाहिजे. म्हणून आपण ईश्वराची सेवा करतो, पूजा करतो, पाठ करतो काही. आणि थोडंफार तरी आपलं लक्ष तिकडे गेलं पाहिजे ना. मग ईश्वरी कृपा झाली की दुसरी कृपा येते गुरुकृपा. म्हणजे मग त्या माणसाला कोणीतरी चांगला गुरु भेटतो, जो काहीतरी सांगतो त्याला. आणि तो काय सांगतो? तो शास्त्र सांगतो काहीतरी. आता हे शास्त्र आहे, ज्ञानेश्वरी काय आहे? शास्त्र आहे. हे शास्त्र गुरुमुखातून ऐकल्यानंतर आणि जर ते शास्त्र समजलं तर त्याला म्हणतात शास्त्रकृपा, की तो ग्रंथ समजला. नुसतं वाचून समजला असं नाही, अंतःकरणात समजला पाहिजे तो. आणि तसा जर समजला तर पुढची कृपा आहे आत्मकृपा. म्हणजे आपल्याला ते आत्मतत्व समजतं. ज्या तत्वापासून हे सगळं जग निर्माण झालं ते काय आहे हे समजतं. असा प्रवास झाला पाहिजे माणसाचा. आणि असा जर प्रवास झाला तर त्याला आत्मबोध झाला, त्याला साक्षात्कार झाला, त्याला देव भेटला असं म्हणतात. काही नाही, ते समज आहे. ते त्याला सगळं समजायला लागतं. मग की जग कसं निर्माण झालं, ते प्राणी कसे निर्माण झाले, वनस्पती कसे निर्माण होतात, इथे जन्म होतो म्हणजे काय होतं, इथे मृत्यू होतो म्हणजे काय होतं, हे जगाचं राडगाडगं कसं चालतं,
हे सगळं समजायला लागतं त्याला. आणि हे सगळं समजलं की मन कसं मग निवांत होतं, शांत होतं. मग आपल्याला जन्ममृत्यूचं भय वाटत नाही, मग चिंता वाटत नाही. कोणी मेलं तरी काही वाटत नाही, कोणी जन्माला आलं तरी काही वाटत नाही. हे चालूच आहे. हा जगराटी आहे. ती जगराटी समजली की चिंता निघून जाते. पण हे सगळं इतकं सोपं आहे, पण मग कळत का नाही? हे सोपं आहे पण कळत नाही. कळत नाही याच्यावर आपलं चिंतन झालं पाहिजे की मला का कळत नाही. आता ग्रंथांमध्ये इतकं लिहिलेलं आहे, म्हणजे ते काहीतरी आहेच ना, खरंच आहे ना. ते मोठ्या मोठ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे आणि आपल्याला कळत नाही. मग कळत नाही याचा अर्थ काहीतरी आपला दोष आहे. तर आपले दोष आपण शोधून काढले पाहिजे. आपल्यात काय खोट आहे? जेव्हा आपल्यात काहीतरी खोट असते तेव्हा आपल्याला हे समजत नाही. आपण स्वार्थी आहे का? आपण कपटी आहे का? चालाख माणसाला कधीच हे समजत नाही ना. त्याला आपण म्हणतो ना व्यवहारात खूप हुशार आहे, तो व्यवहारात खूप हुशार माणसाला हे कधीच समजणार नाही. कारण तो व्यवहारातला हुशार म्हणजे अध्यात्मातला ढग. कारण व्यवहारात चतुरपणा म्हणजे स्वार्थ लागतो. याला टोपी घाल, त्याला टोपी घाल. टोपी घालण्याचे काम म्हणजे व्यवहार आहे. तर साधा भोळा माणूस लागतो. अध्यात्म कळायला साधा भोळं मन लागतं. जो जीव भोळा तो जिंकी कळी काळ, तुकाराम महाराज सांगून गेलेले. भोळा जीवच अध्यात्म जाणू शकतो, चतुर जीव अध्यात्म जाणू शकत नाही. तो जेवढा हुशार ना तो तेवढा अध्यात्मात मागे, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे जे काही ग्रंथात काय लिहिलेलं आहे किंवा एखादा सद्गुरू काय सांगतो हे काही त्या चतुर्मनाला समजत नाही. ते चतुर्मन काय म्हणतात, हे येडं आहे, त्याला काही समजत नाही. आपण बऱ्याच म्हणतो ना, बऱ्याच वेळा आध्यात्मिक माणसालाही म्हणतो ना, हे काही कामाचं नाही म्हणतो. कारण आपल्या व्याख्या वेगळ्या आहे सगळ्या. आपल्या व्याख्या कशा आहे तर आपण म्हणत नाही का, एखाद्याचा पोरगा लय बदमाश असतो, एकदम चापलूस असतो, तो पैसे कमवतो खूप. आपण तो काय भारी निघालं पोरग काय भारी निघालं. आणि एखादा मुलगा साधा भोळा असतो, तो स्वार्थी नसतो, तो पैसे कमवू शकत नाही, त्यामुळे त्याला हे काही कामाचं नाही. हे या आपल्या व्याख्या झालेल्या आहेत अशा म्हणते. आणि खरं म्हणजे मन साधं पाहिजे, शुद्ध पाहिजे, म्हणजे मग हे सगळं तत्वज्ञान कळू लागतं. आणि बरं, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आता जे लोक आहेत समजा, आपल्याला हे कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज लोक लय भेटतात ना, लय गर्दी ओढे. आता खरं यांना काही कळतं का? अजिबात कळत नाही काही. माझ्याकडून लिहून घ्या. अजिबात अध्यात्म कळत नाही यांना. हे लावत असतील, गंध लावत असतील, माळा घालत असतील, टोप्या घालत असतील, कीर्तन करत असतील, प्रवचन करत असतील, काही नाही. बहुतांशी 90 नाही 95% लोक हा पोट पाण्याचा व्यवसाय झालेला आहे. पोट भरायचं. लोक मस्त बाहेर पडतात, वरून दक्षिणा देतात, चांगला खाऊ पिऊ घालतात. असून काय पाहिजे? इतका चांगला धंदा दुसरा कोणताच नाही. आणि पाकिटं घेतात वरून. लहान पाकिट नाही, हे मोठे मोठे पाकिट असे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, 5-5, 10-10 लाख रुपये कीर्तनाचे घेणारे लोक मला माहिती आहे. 15-15, 20-20 लाख सुद्धा घेणारे मला माहिती आहे. आणि हे तुम्हाला शिकवतात निष्काम व्हा, निस्वार्थी व्हा. आणि यांचा काय धंदा चालू आहे? आता सांगणारा जर स्वार्थी आहे तर ते ऐकणाऱ्याचं काय व्हायचंय? ही आजची अध्यात्माची परिस्थिती आहे. अध्यात्म खरंच कळायला कठीण.
आणि तुम्हाला दुसरं सांगतो की ज्यांनी आश्रम स्थापन केले, मठ स्थापन केले, जे गुरु झाले, जे शिष्य करतात, त्यांना तर अजिबात काही कळलेलं नसतं. गॅरंटी नाही. मी कोणाचंही नाव घेतलं तर राग येतो, म्हणून नाव घेत नाही. पण ही फॅक्ट आहे, याच्यात काही. कारण की ज्याला ज्ञान झालं तो कधीही कोणाला शिष्य करणार नाही, तो कधीही कीर्तन प्रवचनाचं पाकिट घेणार नाही. म्हणून माझं तर किती वेळा म्हणत होतं माहिती आहे का, मी बोललोय रामदास भाऊला की पाकिट घेणाऱ्याला बोलवच नका इथे. पाकिट घेणाऱ्यावर पहिल्यांदा फुली मारायची. पण गंमत अशी त्याला कोणी सत्ताला भेटणार नाही. कारण आज कसं आहे, त्या तबला वाजवणाऱ्याला पैसे द्यावे लागतात, त्या मृदुंगवाल्याला पैसे द्यावे लागतात, त्या गायनावाल्याला पैसे द्यावे लागतात. आज सगळा हा धंदा झालेला आहे. कोणी असं खरं आपला त्रास सहन करून निस्वार्थीपणे कोण येतं? कोणीच नाही. सगळं ते एक प्रकारचं ते एक नाटक मंडळी निर्माण झालेली आहे. आणि मग या नाटक मंडळीला ज्ञान कसं सांगायचं ते, म्हणून ज्ञान होत नाही. कशासाठी? मी काय म्हणतो, लोक प्रेमाने देतातच, लोक देत नाही असं नाही. फक्त आपण एवढंच घेईल आणि तेवढंच घेईल अशी वृत्ती नको. अहो 2 वेळेचं कोणी तुम्हाला जेवायला देणार आहे, तुमची सोय करणार आहे? कोण नाही करत. आता आपल्या घरी पाहुणे आले तर आपण का त्याला बिन जेवायचं जा म्हणतो? त्याची सोय करत नाही काही. तर तसं तेवढी पण ती तशी वृत्ती पाहिजे. तर ही ज्ञानेश्वरी म्हणून कळत नाही, म्हणून कळत नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी कळणं हे सोपं नाही ते तसं. कारण इतके निस्वार्थी, इतके त्यागी असे लोक थोडे असतात. ही सगळी भानगड आहे. आता या ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायात काय काय सांगितलेलं आहे ते जर सांगत बसलो तर जरा जास्ती वेळ होईल. आपल्या मला वाटतं वेळ काही तेवढा जास्ती नाही आहे, त्याच्यामुळे ते सगळं सांगत नाही. पण तरी त्यातल्या त्यात सांगतो की सगळ्यात चांगला अध्याय जर कोणता असेल तर 15वा अध्याय आहे, ज्याच्यामध्ये सखोल ज्ञान सांगितलेलं आहे. नंतर 2 नंबरला 13वा अध्याय आहे, त्याच्यातही सखोल ज्ञान आहे. 7वा अध्यायही सखोल ज्ञानाचा आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये सगळा ज्ञानेश्वरीचा सार 2 वेळा सांगितलेला आहे. सगळी गीता, सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाली 17व्या अध्यायापर्यंत. भगवंताला दिसलं की या अर्जुनाला काही समजलं नाही अजून काही, म्हणून त्यांनी पुन्हा अख्खी गीता परत सांगितली 18व्या अध्यायात. अख्खी गीता सांगून झाल्यावरही भगवंताच्या लक्षात आलं की याला अजून बी कळलं नाही, मग डबल सांगितलं. अशा रीतीने ते 2 वेळा 18व्या अध्यायात 2दा सांगितलं गेलेलं आहे. पण त्याच्यामुळे कसं होतं, आपली उजळणी होते. आपण जर तो अभ्यास केला, म्हणजे एक वेळ आपल्याला समजा 17 अध्याय नाही वाचले पण 18वा अध्याय जर चांगला वाचला तर त्याच्यात सगळं येऊन जातं. असं वारंवार. आणि मी तर म्हणतो ना, आपण एक असं नियम केला पाहिजे की रोज कमीत कमी सकाळी उठल्यावर 2 पानं ज्ञानेश्वरीचे वाचलेच पाहिजे. असा जर नियम केला तर आपल्याला हळूहळू ज्ञानेश्वरी समजायला लागेल, यात काही शंका नाही. आपलं जर भय जायचं असेल, शोक जायचं असेल, दुःख जायचं असेल, काळजी जायची असेल, चिंता जायची असेल, आपल्याला जर सुखाने राहायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीने तुमच्या चिंता जातील, भय जाईल, काळजी जाईल. आणि म्हणून एक